Here we are going to study concentration of urine. Concentration means amount of water. So under the conditions like low water intake, जेव्हा आपण लो वॉटर इंटेक करतो म्हणजेच बॉडीमध्ये घेत असतो, और हाय वॉटर लॉस ड्यू टू स्वेटिंग मीन्स घाम वगैरे येणे, सो त्याच्यामुळे काही वॉटर हे लॉस होते बॉडीमधून, तर ह्युमन कॅन प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. ह्युमन काय प्रोड्यूस करायचे? कॉन्सन्ट्रेटेड युरिन. जे वॉटर कमी आपण घेतो किंवा आपलं वॉटर लॉस होते बॉडीमधलं, तर ह्युमन्स तेव्हा काय प्रोड्यूस करते? कॉन्सन्ट्रेटेड युरिन. इट कॅन बी ऑलमोस्ट 4 times कॉन्सन्ट्रेटेड, दॅट इज 1200 मिलीऑस्मो पर लिटर. जे कॉन्सन्ट्रेटेड युरिन फॉर्म करते ते किती? 1200 मिलीऑस्मो पर लिटर कॉन्सन्ट्रेटेड असते दॅन ब्लडपेक्षा. सो ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन किती असते? 300 मिलीऑस्मो पर लिटर. फॉर दिस पर्पज अ मेकॅनिझम कॉल्ड काउंटर करंट मेकॅनिझम इज ऑपरेटेड इन ह्युमन किडनीज. आणि त्याच मेकॅनिझमसाठी त्याच्यासाठी हे मेकॅनिझम ऑपरेट केले जाते. कुठलं मेकॅनिझम आहे? काउंटर करंट मेकॅनिझम. ते आपण बघूया. सो दिस इज अ डायग्राम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन मीन्स vasa recta and nephron of kidney. So how this operate means counter current mechanism. Limbs of Henle's loop of juxtamedullary nephrons and vasa recta operate counter current mechanism. Limbs of Henle's limb आणि juxtamedullary nephrons and vasa recta हे काय करते? काउंटर करंट मेकॅनिझम ऑपरेट करते. दिस मेकॅनिझम इन्व्हॉल्व्स दी पॅसेज ऑफ फ्लूइड फ्रॉम डिसेंडिंग टू असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. तो पॅसेज कसा असतो? डिसेंडिंग टू असेंडिंग लिंब मीन्स हा डिसेंडिंग लिंब ना हा असेंडिंग लिंब. फ्लो ऑफ ट्युब्युलर फ्लूइड इज इन अपोजिट डायरेक्शन थ्रू बोथ लिम्स. या लिम्समधले लूप ऑफ हेनले आणि वासा रेक्टामधले जे फ्लो ऑफ फ्लूइड आहे ते काय असते? अपोजिट डायरेक्शनने. हा असेंडिंग जात आहे तर हा डिसेंडिंग येईल, हा डिसेंडिंग जात आहे तर हा असेंडिंग येईल, तर दोन्ही हे अपोजिट डायरेक्शन्स आहे. हेज द नेम काउंटर करंट. काउंटर मीन्स अपोजिट, करंट मीन्स फ्लो, सो इट इज नेम एज काउंटर करंट. इन केस ऑफ वासा रेक्टा ब्लड फ्लोज फ्रॉम असेंडिंग टू डिसेंडिंग पार्ट्स ऑफ इटसेल्फ. वासा रेक्टामध्ये काय होते? ब्लड फ्लोज होते असेंडिंग टू डिसेंडिंग, आणि डिसेंडिंग टू असेंडिंग कुठे होते? नेफ्रॉन्समध्ये. वॉल ऑफ डिसेंडिंग लिंब इज थिन अँड परमिएबल टू वॉटर. जे डिसेंडिंग लिंब आहे त्याची वॉल काय आहे? परमिएबल टू वॉटर. हे जे डिसेंडिंग लिंब आहे त्याची वॉल परमिएबल टू वॉटर म्हणजेच ते वॉटर आयन ॲब्झॉर्ब करते. इन द रिजन ऑफ डिसेंडिंग लिंब वॉटर डिफ्युजेस फ्रॉम ट्युब्युलर फ्लूइड इंटू टिश्यू फ्लूइड ड्यू टू विच ट्युब्युलर फ्लूइड बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड. डिसेंडिंग लिंबमध्ये काय होते? वॉटर डिफ्यूज असते ट्युब्युलर फ्लूइडमध्ये इंटू टिश्यू फ्लूइड ड्यू टू विच ट्युब्युलर फ्लूइड बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड. त्याच्यामध्ये वॉटर ॲड झाल्यामुळे ते फ्लूइड काय होते? कॉन्सन्ट्रेटेड होते. असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलेस इज थिक वॉल अँड इट सेल्स कॅन रिॲब्झॉर्ब सोडियम अँड क्लोराईड फ्रॉम ट्युब्युलर फ्लूइड अँड रिलीज इंटू टिश्यू फ्लूइड. हे जे असेंडिंग लिम्स आहे ते काय ॲब्झॉर्ब करतात? सोडियम क्लोराईड फ्रॉम ट्युब्युलर फ्लूइड. ट्युब्युलर फ्लूइड्स म्हणजेच besides of ascending limbs. ते ट्युब्युलर फ्लूइड रिलीज इंटू टिश्यू फ्लूइड. ते रिलीज कुठे करते? टिश्यू फ्लूइडमध्ये. ड्यू टू दिस टिश्यू फ्लूइड अराउंड डिसेंडिंग लिंब बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड. ते काय करते? मेंटेन करते कॉन्सन्ट्रेशन. सो त्याच्यामध्ये रिलीज झाल्यानंतर ते काय होते? डिसेंडिंग लिंब बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड. दिस मेक्स द मोर वॉटर टू मूव आउट फ्रॉम डिसेंडिंग लिंब इंटू टिश्यू फ्लूइड बाय ऑस्मॉसिस. त्याच्यामुळे काय होते? मोर वॉटर मूव आउट फ्रॉम डिसेंडिंग लिंब. मोर वॉटर हे मूव होते डिसेंडिंग लिंब इंटू टिश्यू फ्लूइड बाय ऑस्मॉसिस. दस ॲज ट्युब्युलर फ्लूइड passes डाउन थ्रू डिसेंडिंग लिंब. So tubular fluid passes down through descending limb. Its osmolarity concentration increases gradually due to water loss. On the other hand, progressively decreases due to sodium and chloride secretion as it follows up through ascending limbs. Then besides, whenever water retention is necessary, जेव्हा इथे वॉटर रिटेन्शन नेसेसरी असते तर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते ADH मीन्स ADH makes the cells of the wall of collecting ducts permeable to water. ते पिट्युटरी ग्लँड ADH सिक्रेशन केल्यामुळे जे कलेक्टिंग डक्ट्स आहे ते परमिएबल असते वॉटरसाठी. ड्यू टू दिस वॉटर मूव्स फ्रॉम ट्युब्युलर फ्लूइड इंटू टिश्यू फ्लूइड मेकिंग द युरिन कॉन्सन्ट्रेटेड.
ADH नी वॉटर परमिएबल कलेक्टिंग डक्ट्स परमिएबल टू वॉटर केल्यामुळे त्यामधलं वॉटर मूव्ज होते फ्रॉम ट्युब्युलर फ्लुइड इन टू टिश्यू फ्लुइड आणि तिथे काय कॉन्सन्ट्रेशन युरिनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातं. देन सेल्स ऑफ द वॉल ऑफ डीप मेड्युलर पार्ट ऑफ कलेक्टिंग डक्ट्स आर परमिएबल टू युरिया. देन सेल्स इन द वॉल ऑफ डीप मेड्युलर पार्ट ऑफ कलेक्टिंग डक्ट्स, जे मेड्युलर पार्ट आहे कलेक्टिंग डक्ट्सचा तो परमिएबल असते युरियाला, मीन्स हा पार्ट. सो ॲज कॉन्सन्ट्रेटेड युरिन फ्लोज थ्रू इट युरिया डिफ्युजेस फ्रॉम युरिन. जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड युरिन फ्लोज होते इथनं तेव्हा युरिया डिफ्युजेस फ्रॉम युरिन इंटू टिश्यू फ्लुइड अँड फ्रॉम टिश्यू फ्लुइड इंटू द ट्युब्युलर फ्लुइड फ्लोईंग थ्रू थिन असेंडिंग लिंब ऑफ Henle's loop. This area cannot pass out from tubular fluid while flowing through thick segment of ascending limb. तो युरिया कॅनॉट पास आउट फ्रॉम ट्युब्युलर फ्लुइड, ते ट्युब्युलर फ्लुइडमधनं पास न होता फ्लोविंग थ्रू थिक सेगमेंट ऑफ असेंडिंग लिंब, या थिक सेगमेंट असेंडिंग लिंबमधनं पास होतो. देन DCT and cortical portion of collecting duct due to impermeability for it in these regions, इथनं पास होतो. Then however while flowing through collecting duct water reabsorption is operated under the influence of ADH. Here water absorption takes place due to the presence of pituitary secretes ADH. Due to this urea concentration increases in tubular fluid and some urea again diffuses into tissue fluid. त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे काय होते ट्युब्युलर फ्लुइड अँड सम एरिया अगेन्स्ट डिफ्युजेस इंटू टिश्यू फ्लुइड in deep medullary region. The some urea is transferred between segments of renal tubule and tissue fluid. त्याच्यामुळे काय होते युरिया हा ट्रान्सफर होतो बिटवीन सेगमेंट्स ऑफ रिनल ट्युब्यूल अँड टिश्यू फ्लुइड ऑफ इनर मेडुला. दिस इज कॉल्ड युरिया रिसायकलिंग. म्हणजेच ADH सिक्रेट्स ADH काय करते परमिएबल करते इथली जे वॉल आहे ते वॉटरसाठी. देन युरिया सिक्रेशन होते त्यालाच काय युरिया रिसायकलिंग म्हटल्या जाते. ऑपरेटेड फॉर मोर अँड मोर वॉटर रिॲब्झॉर्प्शन then from tubular fluid and thereby excreting small volumes of concentrated urine. Osmotic gradient is essential in the renal medulla for water reabsorption. Osmotic gradient जे आहे मिलीऑस्मो पर लिटर जे आहे ते इसेन्शियल असते रिनल मेडुला फॉर वॉटर रिॲब्झॉर्प्शन बाय काउंटर करंट मल्टिप्लायर सिस्टीम. सो दिस ऑस्मोटिक ग्रॅडियंट इज मेंटेन बाय वासा रेक्टा. ते ऑस्मोटिक ग्रॅडियंट काय कोण मेंटेन करते हा वासा रेक्टा मेंटेन करते. देन counter current extends vasa recta also have descending and ascending limbs. Blood that enters the descending limb of the vasa recta has normal osmolarity of about 300 milliosmoliter. Blood that enters descending and ascending limbs असते vasa recta ला. Blood that enters descending limb of the vasa recta has normal osmolarity, याची 300 normal osmolarity असते. Then as it flows down in the region of renal medulla मध्ये flows होते down. Then where tissue fluid becomes increasingly concentrated, म्हणजेच 1200 milliosmo per liter असते. Sodium chloride and urea molecules diffuse from tissue into blood and water diffuse from blood into tissue fluid. Due to this blood becomes more concentrated. आयन्सचं एक्सचेंज होते त्यामुळे इथे काय होते ग्रॅडियंट कॉन्सन्ट्रेशन हे वाढलं जाते. कोणतं सोडियम क्लोराईड अँड युरिया मॉलिक्युल्स डिफ्यूज फ्रॉम टिश्यूमधून डिफ्यूज होते आणि ड्यू टू दिस ब्लड बिकम्स मोर कॉन्सन्ट्रेटेड. देन विच नाव फ्लोज थ्रू असेंडिंग पार्ट ऑफ वासा रेक्टा. मग ते कुठे फ्लो होते असेंडिंग पार्ट ऑफ वासा रेक्टा. दिस पार्ट रन्स थ्रू सच रिजन ऑफ मेडुला वेअर टिश्यू फ्लुइड इज लेस कॉन्सन्ट्रेटेड. हे इकडे गेल्यानंतर इथलं टिश्यू फ्लुइड जे आहे ते लेस कॉन्सन्ट्रेटेड होते 300 मिलीऑस्मो पर लिटर. देन ड्यू टू दिस सोडियम क्लोराईड अँड युरिया मॉलिक्युल्स डिफ्यूज फ्रॉम ब्लड टू टिश्यू फ्लुइड अँड वॉटर फ्रॉम टिश्यू फ्लुइड टू ब्लड. इथे पण एक्सचेंज होते आयन्सचं. दिस मेकॅनिझम हेल्प टू मेंटेन द ऑस्मोटिक ग्रॅडियंट. हे मेकॅनिझम काय करते ऑस्मोटिक ग्रॅडियंट जे आहे इथे 300 इकडे पण 300 हे मेंटेन करायचं काम करते. सो ॲज टू ॲब्झॉर्ब रिॲब्झॉर्ब वॉटर टू मॅक्झिमम कॅपॅसिटी. लूप ऑफ हेनले आर लॉंगर इन डेझर्ट मॅमल्स लाईक कॅमल. म्हणजे रिॲब्झॉर्ब वॉटर मॅक्झिमम कॅपॅसिटी ज्या लूप ऑफ हेनलेची वॉटर ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी जास्त असेल. लूप्स ऑफ हेनले आर लॉंगर इन डेझर्ट मॅमल्स. डेझर्ट मॅमल्समध्ये डेझर्ट प्लेसमध्ये काय असते वॉटरचं प्रमाण कमी प्रमाणात आढळते. सो तिथले जे ॲनिमल्स आहेत त्यांचा लूप ऑफ हेनले
आर लॉंगर असतो. फॉर एक्झाम्पल आहे त्याचं कॅमल. ड्यू टू दिस कॅमल एक्सक्रीट कॉन्सन्ट्रेटेड युरिन. आणि त्याच्यामुळेच काय करते, कॅमलला काय करते, एक्सक्रीट कॉन्सन्ट्रेटेड युरिन एक्सक्रीट करते.